कोणतंही औषध केमिकल न वापरता घरामधील सगळे उंदीर 5 मिनिटांमध्ये पूर्णपणे गायब होतील असा एक पॉवरफुल रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हा एकदम 100% हा घरगुती उपाय आहे। एकही रुपया खर्च होणार नाही। घरातीलच काही बेसिक वस्तूंचा वापर करून तुम्ही घरातील खूप मोठी उंदरांची समस्या घालवू शकता। तुमच्या घरामध्ये कॉकरोच असतील, पाली असतील किंवा इतर काही अशा अनावश्यक कीटक असतील तर ते देखील घालवण्यासाठी मदत होते। फक्त एकदा वापरून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, स्टेप बाय स्टेप फॉलो करा तर रिझल्ट मिळण्याची गॅरंटी आहेच, कारण की प्रोसेस मी स्वतः वापरली आहे आणि त्यासोबतच याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत, केमिकल नाही, काही नाही, त्यामुळे खर्चही नाही, भीती नाही। त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर यासाठी चला आपण बघूया काय काय लागणार आहे। तर यासाठी इथे मी घेतलेली आहे मिरची। इथे आपल्याला जसं हिरवी मिरची घ्यायची आहे तर तिखटवाली घ्यायची, म्हणजे खूप जास्त जी तिखट मिरची असते ना तीच वापरायची। जर तुमच्याकडे हिरवी तिखट मिरची नसेल तर तुम्ही लाल तिखट मिरची घेतली, मिरचीचं पावडर घेतलं तरी चालतं, किंवा इतर कोणता मसाला जो तुमच्याकडे आहे जो की खूप जास्त तिखट आहे तर तो मसाला घेतला तरी चालतो। पण इथे हे तिखट असणं खूप जास्त गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता मी मिरच्या 2-3 हिरव्या घेतल्या तिखट, आणि त्यानंतर लाल देखील मिरची घेतलेली आहे तिखट, त्याला मी बारीक असं कट करून घेत आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। ह्या मिरच्या खूप जास्त तिखट आहे त्यामुळे मी याला योग्य असं हाताळत आहे, परत हाताची खूप जास्त आग पडते। त्यामुळे ना तिखट मिरची घेतली तर रिझल्ट हा 100% मिळतो। त्यानंतर याला बारीक असं कट करून घ्यायचं। जास्त बारीक होत नसेल तर खलबत्त्यामध्ये ओबडधोबड थोडं कुटून घेतलं तरी चालतं। त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हे काढायचं आहे, आणि जसं आता क्वांटिटी तुम्ही बघू शकता 3-4 चमचे हे मिरचीला कट करून पूर्ण मिश्रण हे झालेलं आहे। तर तसंच आपल्याला कमी जास्त आपल्या प्रॉब्लेमनुसार, आपल्या समस्येनुसार घ्यायचं आहे, म्हणजे घर किती मोठं आहे, समस्या किती कमी जास्त आहे त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त बनवलं तरी चालतं। त्यानंतर आपल्याला इथे वापरायची आहेत कडुलिंबाची पानं। ताजी फ्रेश पानं असतील तर बारीक बारीक कट करून घ्या, वाळलेली पानं असतील तर त्याला असं चोळून बारीक करून घ्या। आता ही काल पानं मी आणून ठेवली, ती थोडीशी वाळली आहेत, थोडीशी ओली आहेत, तर मी अगोदर याला असं चोळून घेतलं, होईल तेवढं बारीक झालं। त्यानंतर मोठे मोठे जे पानं असतील त्याला असं मी कट करून घेत आहे। बाकी तुम्ही याला जर ओली फ्रेश पानं असतील खलबत्त्यामध्ये थोडं ठेचून घेतलं तरी चालतं, म्हणजे याचा कसा रस थोडासा बाहेर निघाला पाहिजे, थोडंसं ओलसर झालं पाहिजे। आणि बाकी जर वाळलेले असेल तर असं त्याला चुरकळून टाकलं की बरोबर त्याचा आपल्याला फायदा मिळतो। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता यानंतर ना हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे। जसं आता तुम्ही बघू शकता हे थोडं थोडं मोठं आहे, तर मी याला असंच ठेवणार आहे। बाकी तुम्हाला जर याची पेस्ट करायची असेल, अगदी फाईन बारीक करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मीठ। इथे मोठा चमचा भरून मीठ घ्यायचं आहे। एक मोठा चमचा मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। मीठ टाकताना अजिबात कंजूसपणा करू नका, कारण की अगदी सहज मिळणारी गोष्ट आहे आणि मिठाचा इथे खूप मोठा रोल आहे। त्यानंतर ना यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोणतंही पीठ, जसं की तुमच्याकडे बेसन पीठ आहे, मैदा आहे, गव्हाचं, ज्वारीचं जे पण पीठ असेल ते, म्हणजे जे खराब असेल एखादं ते जरी टाकलं तरी चालतं। पीठ टाकून चांगलं व्यवस्थित याला मिक्स करायचं। आणि पीठ इथे बघा वापरायचं, कारण की ना खाद्यपदार्थ यामध्ये काहीतरी असणं खूप गरजेचं आहे उंदरांना अट्रॅक्ट करण्यासाठी। यानंतर ना 2 चमचे बोरिक पावडर मी यामध्ये टाकलेलं आहे, जे की मेडिकल शॉपमध्ये खूप स्वस्तात मिळतं, किंवा तुमच्याकडे धान्यामध्ये कीड लागू नये म्हणून एखादं पावडर गोळ्या असतील तर त्याला बारीक करून टाका। पावडर असेल तर 2 चमचे पावडर यामध्ये टाकायची बारीक आणि करून। आणि त्यासोबतच जे बोरिक पावडर आहे ना ते कोणत्याही कंपनीचं ब्रँडचं वापरलं तरी चालतं, 10 रुपयाला भरपूर येतं। आणि फक्त 2 चमचे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, आणि त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे साखर। साखरेऐवजी एखादा गोड पदार्थ कोणताही वापरला तरी चालतो, जसं की गुळ म्हणा, किंवा एखादं खराब बिस्किट आहे त्याला बारीक करून टाकलं तरी चालतं। शेंगदाणे असतील शेंगदाणे टाका, असं काही टाका जेणेकरून जे उंदीर आहे ते याकडे आकर्षित होतील, किंवा जे कॉकरोच आहेत ते देखील आकर्षित होतील। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे डांबर गोळी, नेफ्थलिनची गोळी। डांबर गोळी 1 घेतलेली आहे मी, कारण की ही क्वांटिटी तुम्ही जर बघितली तर साधारण अर्धा वाटी एवढी ही क्वांटिटी आहे, त्यासाठी 1 डांबर गोळी पुरेशी आहे। बाकी जर तुम्ही प्रमाण वाढवलं तर त्यानुसार डांबर गोळीचं प्रमाण देखील तुम्हाला वाढवावं लागेल। आणि डांबर गोळी इथे मी खलबत्त्यामध्ये टाकून चांगली बारीक करून घेतलेली आहे। दररोजच्या वापरातला खलबत्ता वापरू नका, एखादा पेपर घेऊन त्यामध्ये डांबर गोळी टाकून त्याला बारीक केलं तरी चालतं, कारण की डांबर गोळीचा वास थोडासा भांड्याला राहतो, बाकी काही नाही। त्यानंतर डांबर गोळी आता बघा
यामध्ये चांगली मिक्स करायची आहे। अजून पावडर याला करायचं असेल तर करू शकता। मी थोडे थोडे मोठे मोठे खडे देखील ठेवलेले आहे डांबर गोळीचे, तुमच्यानुसार तुम्ही याला बारीक केलं तरी चालतं। चांगलं व्यवस्थित मिक्स केलं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी। इथे पाणी टाकण्याऐवजी तुम्ही इथे ना जसं आता तुमच्याकडे जर आहे विनेगर तर विनेगर जरी टाकलं तरी चालतं, किंवा लिंबाचा रस असेल तर तो टाकला तरी चालतं। म्हणजे थोडा लिंबाचा रस थोडं पाणी टाकलं तरी चालतं, म्हणजे याला ॲक्टिवेट करण्याची खूप गरज आहे। तर यामध्ये मी टाकलेला आहे डेटॉल लिक्विड। तुमच्याकडे डेटॉल लिक्विड नसेल तर तुम्ही लिंबू टाकलं तरी चालतं, विनेगर टाकलं तरी चालतं। बाकी तुम्ही जसं आता विनेगर पण टाकाल किंवा डेटॉल टाकाल तरी चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही। मी यामध्ये एक झाकण डेटॉल लिक्विड टाकलं, त्यानंतर यामध्ये पाणी टाकून याला चांगलं व्यवस्थित मिक्स करत आहे, कारण की याला ॲक्टिवेट करणं खूप गरजेचं आहे। आपण एक छोटंसं केमिकल रिॲक्शन बनवत आहोत, ज्यामुळे आपल्या घरातील उंदीर घालवण्यासाठी आपल्याला मदत होते। अगदी 100% रिझल्ट मिळतो पूर्ण प्रोसेस जर फॉलो केली तर। अचूक मोजमाप असं काही नाही, ढोबळमानाने या वस्तू घेतल्या तरी चालतात, पण सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। एखादी गोष्ट नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला कधी कुठे कसं वापरायचं, कारण की तुम्ही जर योग्य पद्धतीने वापरलं नाही तर म्हणावा तसा रिझल्टही मिळणार नाही। कारण की बऱ्याच वेळा आपण बनवतो व्यवस्थित पण याला म्हणजे वापरतो चुकीच्या पद्धतीने, ज्यामुळे की काय होतं, उंदीर याला खातच नाहीत आणि उंदरांनी जर याला खाल्लं नाही तर आपल्याला फायदा कसा होणार। त्यामुळे याला योग्य पद्धतीने ठेवणं खूप गरजेचं आहे। तर यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे एखादा पेपर म्हणा, पुठ्ठे म्हणा, किंवा कार्डबोर्ड किंवा एखादे प्लास्टिकचे तुकडे असे करायचे। आणि हे किती कमी जास्त मिश्रण आहे, उंदीर किती छोटे मोठे आहेत हे देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण की उंदीर खूप मोठे आहेत आणि प्रमाण कमी जर तुम्ही ठेवलं त्याचा जास्त असा काही फायदा होणार नाही। त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या साईजनुसार हे कंटेंट गेलं पाहिजे। तर त्यामुळे काय करायचं, उंदीर छोटे असतील तर अशी क्वांटिटी ठेवायची एखाद्या पेपरवरती किंवा पुठ्ठ्यावरती, आणि जर उंदीर यापेक्षा म्हणजे जर तुमचे उंदीर मोठे असेल रेग्युलर साईजपेक्षा खूप मोठे मोठे आहे तर त्यासाठी हे थोडं जास्त प्रमाणामध्ये ठेवायचं। म्हणजे काय होतं ना, यामुळे आपल्याला पूर्ण असा रिझल्ट मिळतो। आता ठेवायचं कुठे ते सर्वात महत्त्वाचं आहे, कारण की उंदीर बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल ठराविक ठिकाणी बऱ्याच वेळा उंदीर दिसतात, अचानक आपण तिथे गेलो की ते पळून जातात। तर माझ्या इथे काय होतं, किचनमध्ये मला उंदीर नेहमी दिसायचा आणि तो कुठून यायचा, तर मी थोडंसं लक्ष केलं, नोटीस केलं की कुठून येतो, तर या पाईपमधून एक छोटासा उंदीर बाहेर यायचा आणि तो नेहमी इकडे तिकडे किचनमध्ये फिरायचा। तुमच्याही घरामध्ये असे काही ठिकाणं असतील, अडगळीचं ठिकाण असेल किंवा काही कुठे सामान ठेवलेलं आहे, बऱ्याच वेळा तिथे तुम्ही दररोज जात नाही, तर अशा ठिकाणी हे आपल्याला नक्की ठेवायचं आहे। म्हणजे उंदीर तिथे येतात, खातात, आणि त्यांची जर तिथे पिल्ले असतील तर ते देखील याला खातात। आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण मेन मोठे मोठे उंदीर म्हणजे मारतो याने किंवा ते पळवून लावतो, पण छोटे जे पिल्ले असतात ते मोठे होतात, परत ते आपल्या घरामध्ये संख्या वाढवतात। त्यामुळे हा उपाय केल्यानंतर घरामधील स्वच्छता करणं खूपच गरजेचं आहे। नक्की घराची स्वच्छता करा, एक तुमच्या घरातून पूर्णपणे कायमचा उंदीर निघून जाईल। आणि काही या संबंधित प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये देखील विचारू शकता। घरामध्ये बेसिक ठिकाणी ठेवायचं, जसं की कचराकुंडी म्हणा, घराच्या बाहेर दरवाजे, खिडक्या, किंवा कुठे बाहेर गावाला जात असाल तर घरामध्ये याला ठेवून जाच। कारण की काय होतं, घरामध्ये शांतता झाली, कोणी नसलं, लाईट बंद झाली की घरामध्ये उंदरांचा, कॉकरोचचा खूप सुळसुळाट होतो। तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय खूप कामी येणार आहे। अगदी बाहेरून तुम्ही कुठे गावाहून आलात, तुमच्या घरामध्ये तुम्हाला एकही अनावश्यक जीवजंतू दिसणार नाहीत, आणि अगदी ते घरामध्ये मरत नाही तर ते पळून जातात, कारण की त्यांना यामुळे धोका निर्माण होतो। त्यांच्या शरीरामध्ये अशी गडबड होते की त्यांना काहीतरी इथे आपल्याला धोका आहे असं जाणवतं आणि ते पळून जातात। नक्की ट्राय करा, आणि हो व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।